रात्रीचा गोव्याचा नजारा तुम्ही बघू शकता। आम्ही काळ गोव्याला पोचलोय एक रात्री। रेझा कार घेऊन आलोय आम्ही आणि तिथून कारने आम्ही इथपर्यंत पोचलो। आम्हाला स्कायराइट हॉटेलचं नाव सांगितलं, कलंगट गोवा। आणि बाहेरून हॉटेल असं वाटलं की बाबा छोटं आहे, लहान असेल, कारण गेट समोरचा छोटा वाटत होता पॅसेज। पण त्याच्यानंतरला आम्ही स्कायराइट हॉटेलमध्ये एंट्री केली तर एंट्रीचा पहिला फेस स्कायराइटचा के समोर एंट्रीचं दृश्य समोर होतं। नंतरला ह्या स्कायराइटच्या हॉटेलमध्ये आल्यानंतरला बाहेरनं खूप छोटं वाटलं कारण गेट तेवढा आहे, पण नंतरला आतून गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे स्कायराइट हॉटेलचं रिसेप्शन आहे। या रिसेप्शनमध्ये खूप सर्व्हिस वगैरे चांगली आहे। तुम्ही इथं बघू शकता गोव्याला टायमिंग आता कुठलं चालू आहे, लंडनला कोणतं चालू आहे, नंतर मस्काव, नंतरला परत सिंगापूर, हे सगळे वेगवेगळे टायमिंग दाखवलेले आहेत। हे स्कायराइट्स हॉटेलचं समोरचं दृश्य। नंतर तुम्ही बघू शकता की आम्हाला जेवणासाठी ही रूम दिलेली, म्हणजे आम्ही ब्रेकफास्टपासून, दुपारचं लंचपासून, रात्रीचं डिनरपासून इथे मगाशी आमची कॉन्फरन्स झाली। ग्रेट महागुरुजी संपूर्ण चौधरी सर आले होते, जिथं मगाशी पार्टीचा माहोल चालू होता। अशा ठिकाणी हॉल केलेला आहे। नंतर तुम्ही बघू शकता की आता रिसेप्शनच्या माध्यमातून खूप मोठं हॉटेल आहे मित्रांनो। आतमध्ये लक्झरी लाईफ काय असते ते SLPS मध्ये जगायला मिळाली। आज खूप छान पद्धतीने जेवणाची सोय, जेवण पद्धतीने केलेलं असतं, वेगवेगळ्या डिशेस, आज फ्रीमध्ये खाण्याचा मोका। ह्या सर्व विकत घ्यायचं म्हटलं तर मार्केटमध्ये स्वतःसाठी पैसा पाहिजे आणि किती पैसा कमवला तरी खर्च करण्यासाठी आपण तयार नसतो। पण या इंडस्ट्रीमध्ये फ्री ऑफ फुकट्समध्ये संपूर्ण चौधरी सरांच्या माध्यमातून ॲम्बॅसेडर पार्टीचा गोवाचा बेच एक चांगला पॅकेज आम्ही एन्जॉय करतोय। तुम्ही बघू शकता इथं परत बाहेरसुद्धा जेवण्यासाठी खूप लोक जमलेले आहेत। खूप मोठं हॉटेल आहे मित्रांनो, बाहेर असं गेटवरनं दिसतंय पण खूप मोठं हॉटेल आहे। आज तुम्ही या सगळ्या ठिकाणी दृश्य बघू शकता। आज इथं स्विमिंग पूल मित्रांनो आहे, खूप रूम मित्रांनो इथे आहेत। मी अजून मोजल्या नाही, पण मी 201 रूमला, लक्झरी रूमला राहत होतो। मला त्या रूमची व्हिडिओ करायला नाही भेटली। अक्षरशः राजवाडा महाराजांसारख्या ठिकाणीच्या रूम्स इथे अवेलेबल आहेत। आणि एक रूम जर तुम्ही सकाळी 12 वाजता जर इथे इन झालात, सकाळी तुम्ही किती वाजतापर्यंत दुपारी, तर तुम्हाला कमसे कम एका दिवसाचे 7,000 रुपये फक्त द्यायचेत। बाकीचा खर्च हा वेगळा राहिला। आज तुम्ही रूम्स वगैरे बघू शकता, स्विमिंग पूल आहे। ह्या स्कायराइट हॉटेलमध्ये तुम्ही बसण्यासाठी जागा आहे खूप मित्रांनो आतमध्ये। म्हणजे एक आपण काही ठिकाणी बघू शकतो की हॉटेलचा जो नजारा आहे, म्हणजे जे ग्रीनिंग केलं आहे, म्हणजे जे कोकणामध्ये आपल्या प्रत्येक आपण रत्नागिरीचा उल्लेख करतो, तर रत्नागिरीच्या कोकणामध्ये जसं निसर्गरम्य वातावरण आहे, जसं वनस्पतींच्या माध्यमातून जसं आपलं रत्नागिरी कोकण हे वसलेलं आहे, तसंच आजही ह्या गोव्यासारख्या ठिकाणी आज प्रत्येकजण येतो फिरण्यासाठी। त्याला पण वनस्पतींची ओढ आहे, त्याला पण निसर्गाची ओढ आहे। आणि त्या निसर्गाच्या ओढीमुळे आज प्रत्येकजण कोकणातला हर एक व्यक्ती किंवा हर एक बाहेरचा व्यक्ती ह्या ठिकाणी येत असतो। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे प्लॉटिंग केलेलं आहे। हे मित्रांनो असली आहे। ह्या सगळ्या पद्धतीने रूम्स कुठल्या कोणत्या पद्धतीने आहेत। पहिली रूम आम्ही 201ला घेतली, नंतर आम्ही शिफ्टिंग परत झालो। ह्या सुद्धा बिल्डिंग्स तुम्ही इथं बघू शकता। एक बेहतरीन, म्हणजे चांगल्या पद्धतीने नजारा, एक बेहतरीन नजारा आज आपण इथं बघतोय। खूप माडं, म्हणजे नारळाची झाडं, सुपाऱ्यांची झाडं तुम्ही बघू शकता। जसं आज आपण कोकणामध्ये एखादा माणूस जसा करतो शेती, तशा पद्धतीने या गोव्यामध्ये सुद्धा शेती हे एक स्टेट आहे। आणि या स्टेटमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आजही कोकणाची संस्कृती इथं जपलेली आहे। खूप लोक वनस्पतींच्या माध्यमातून प्रत्येकाचं काम चालू आहे। आज ह्या बिल्डिंग्स मोठ्या मोठ्या, ह्या प्रत्येक एरियामध्ये रूम्स आहेत। माझ्या रूमची चावी माझ्याकडे आहेत, मी रूमपर्यंत तुम्हाला नेऊ शकतो। पर रूम आम्ही झोपलोय, राहिलोय, त्याच्यामुळे एकदम मस्त आहे की साफसूफ करीत त्या रूम दाखवता येईल। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज तुम्ही बघू शकता गोव्याचं इथून सुद्धा, आमच्या इथून आता वरती रूम आहे स्टेट, म्हणजे अजून वरती फ्लोअर आहेत, 4था 5वा फ्लोअर वरपर्यंत आहे। आणि त्याच्या आधी आम्ही ह्या रूममध्ये राहत होतो, ह्या प्लॉटमध्ये। असं खूप बेहतरीन एक चांगल्या पद्धतीने ठिकाण या ठिकाणी मिळालं। आज SLPSच्या माध्यमातून मी दुसऱ्यांदा गोव्याला आलो। लोक बोलतात नेटवर्क इंडस्ट्रीमधून काय करावं, पण या नेटवर्क इंडस्ट्रीमधून वेगवेगळ्या टुरिझम, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा मोका ह्या SLPSच्या माध्यमातून मला मिळाला। याचा मी
डायमंड एक्झिक्युटिव्ह फास्टेस्ट कोकण फर्स्ट डायमंड एक्झिक्युटिव्ह मनोजजी चोगळे सरांचा मी आभारी आहे. आणि इंडस्ट्रीचे करता धरता MD अँड CEO मिस्टर डॉक्टर संजीव कुमार सर या व्यक्तीच्या माध्यमातून आज खूप साऱ्या गोष्टी आज SLPSच्या माध्यमातून रिच जिंदगी रिच लाईफ मित्रांनो लक्झरीसारख्या ठिकाणी राहण्याचा मोका ह्या SLPSच्या माध्यमातून मिळत असतो. खूप ग्रीनरी मित्रांनो, खूप हॉटेल खूप मोठं आहे. म्हणजे अशा ठिकाणी राहण्याचा जिंदगीत मी कधीच विचार नव्हता केला असता. कारण गरीब परिस्थिती होती. गरीब परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी येण्याचा चान्स हा जिंदगीमध्ये मला कधी लाभलाच नसता. कारण पैसे खरेदी करून येण्याची इथं ताकद ही माझी नाही आहे. पण या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आल्यानंतरला एक चांगला मोका ह्या इंडस्ट्रीने दिला. आज तुम्ही वेगळ्या ठिकाणी बघू शकता की आज मी तुम्हाला दुसरं ठिकाण दाखवतो. इथे मित्रांनो क्लब हाऊस आहे. आणि ह्या क्लब हाऊसमध्ये आज वेगळ्या ठिकाणचे खेळ वगैरे आहेत. जसा कॅरम आपण रेग्युलर खेळतो पण खेळायला वेळ नाही मित्रांनो. सबसिडी आपण इथं बघू शकतो. नंतर जम्पिंग जे विकत घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी जत्रेमध्ये खेळत असतो लहान मुलांना, ते इथं फ्री ऑफ कॉस्टमध्ये मित्रांनो आहे. फक्त SLPSची सुवर्णसंधी तुमच्या हातामध्ये असावी तर सगळ्या गोष्टी तुम्हाला फुकटमध्ये मिळतील. ह्या सगळ्या गोष्टींचा एक चान्स. नंतर ह्या इंडस्ट्रीच्या मधून मित्रांनो वेगवेगळ्या रूम्स परत मी 201ला रूमला होतो. मी ह्या बिल्डिंगमध्ये होतो. एक चांगला नजारा मित्रांनो तुम्ही बघू शकता. ही इंडस्ट्रीची मित्रांनो ताकद आहे. आज ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये MLMमध्ये ह्या नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये घडत असताना एक सगळ्यात मोठा चान्स जर मला मिळाला असेल जर सिद्ध करण्याचा, जर स्वतःला गरिबीपासून श्रीमंत बनण्याचा चान्स मला मिळाला असेल तर ह्या नेटवर्क इंडस्ट्रीने मला दिला. खूप मित्रांनो अफाट स्वप्न ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पूर्ण झाली. मी थायलंड सोडली, बँक ऑफ पटाया, गोवासारख्या चांगल्या ठिकाणी येण्याचा मोका मिळाला. कोर्डिला क्रूज सारख्या ठिकाणी जाण्याचा मोका मिळाला. शिमला वगैरे अशा वेगवेगळे टार्गेट्स मित्रांनो या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी विन केलो. अजून मित्रांनो खूप वरती परिसर आहे. आणि ह्या अशा सगळ्या अचिव्हमेंट मित्रांनो आज करत आम्ही चाललोय. आणि ह्या अशाच इंडस्ट्रीच्या माध्यमातून प्रत्येक पावलोपावली ह्या सगळ्या गोष्टी माझ्या वेळोवेळी समस्या कठीण परिस्थिती प्रत्येकाच्या लाईफमध्ये येणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये मित्रांनो येत राहोत. संघर्ष हा मित्रांनो मानवाचा दडलेला आहे. आणि या संघर्षामध्ये प्रयत्न करेल तर 100% मित्रांनो यशस्वी होऊ शकतो. आणि मित्रांनो ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी खूप आभारी आहे. इथेच सांगतो. जय हिंद, जय SLPS, जय SLPS, जय जय SLPS.